तर मित्रांनो, सुरेखास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कैरीचं चटपटीत असं लोणचं, जे वर्षभर टिकणार आहे. तर साहित्य मी इथे काय काय घेतलेलं आहे ते डिटेल्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. 1 किलो कैरी, मीठ 100 ग्रॅम, लाल तिखट 100 ग्रॅम, मोहरी 50 ग्रॅम, हळद 2 चमचे, मेथीदाणा 1 चम्मच, हिंग 1 चम्मच, तेल 250 ग्रॅम, सोप 50 ग्रॅम. प्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून फॅन खाली वाळत घालायच्या. ऊन असेल तर उन्हात वाळत घालायच्या. नंतर सगळं साहित्य स्टेप बाय स्टेप भाजून घ्यायचं. मीठ सुद्धा भाजून घ्यायचं. भाजून त्याचं मॉइश्चर निघून जातं की मग लोणचं खराब होत नाही. एका साईडला तेल गरम करून घ्यायचं. सगळं साहित्य भाजून झालं की मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. जाडभरडं वाटायचं, जाडसर वाटायचं आणि छान कैरीमध्ये मिक्स करायचं. मसाला मिक्स झाला की थंड करून राईचं तेल इथे घेतलेलं आहे मी. राईचं तेल टाकायचं की लोणचं तयार. लोणचं छान कोरड्या बरणीत भरून ठेवा आणि तेल कैरीच्या वरती येईल इथपर्यंत तेल टाका की लोणचं वर्षभर खराब होणार नाही आणि वर्षभर टिकेल.
तयार आहे आपलं चविष्ट कैरीचं लोणचं. हे लोणचं भाकरी, पोळी किंवा वरण भाताबरोबर खूप छान लागते. एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा टेस्टी रेसिपीसोबत. Thanks for watching.